छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मागच्या वीकमध्ये एक प्रकरण घडलं होतं या पुस्तकाच्या संदर्भाने, आणि या पुस्तकाचं नाव पाहू शकता आपण, शिवाजी कोण होता. आणि या पुस्तकाचे लेखक आहेत कॉम्रेड गोविंद पानसरे, आणि या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी, आणि शिवसेनेचे शिवसेना शिंदे गटाचे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार, सन्माननीय म्हणणे योग्य राहणार आणि अत्यंत भडवा, नीच आणि वाचाळवीर आमदार तो म्हणजे संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना फोन केला, आणि फोन करत असताना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली. आणि खऱ्या अर्थाने या पुस्तकाच्या लेखकाचा, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं लाल बावटा जिंदाबाद जिंदाबाद, जे कॉम्रेड विचारसरणीचा माणूस कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा सुद्धा अपमान केला, प्रशांत आंबी यांना सुद्धा शिवीगाळ केली. एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा त्यांनी अपमान केला, आणि हे खरं सत्य आहे. आणि म्हणूनच आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाजूला या शिवतीर्थावरती वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा यवतमाळ नगरपालिकेचे गटनेते नगरसेवक डॉक्टर नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आपण होता या पुस्तकाचं ठिकाणी वाचन सुरू आहे. खऱ्या अर्थानं हा समतेचा विचार प्रस्थापित करण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून हा पक्ष करतोय. याचा मी कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या विचाराचा आहे हे मॅटर करत नाही. मॅटर करतं की खऱ्या अर्थानं सेक्युलरिझम कसं जपलं पाहिजे, त्याचं एक जातीवंत एक्झाम्पल म्हणजे हा वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे. मी सर्व कार्यकर्त्यांना एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी हे पुस्तक दाखवावं. शिवाजी कोण होता या पुस्तकाचं प्रथम वाचन जर यवतमाळमध्ये कुणी केलं असेल तर ही विचारसरणी जपणाऱ्या श्रद्धेय प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाने. आणि या ठिकाणी माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे आहेत. दादा, शिवसेना शिंदे गटाचे आमदार, सन्मान्य म्हणल्यापेक्षा भडवा आहे तो. त्यांनी या पुस्तकाच्या संदर्भाने प्रशांत आंबीचा एकंदर महाराजांचा अपमान केला. आपलं काय म्हणणं आहे? आज वाचनाचा उपक्रम आपण या ठिकाणी ऑर्गनाईज केला. प्रथमतः आम्ही दिलगिरी व्यक्त करू, आम्हाला या वाचनासाठी उशीर झाला. खरोखर सर्वप्रथम आम्ही करायला पाहिजे, आणि जिल्ह्यात आम्ही सर्वप्रथम करतोय. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे आम्हाला पक्षात आदेश दिले की पूर्ण राज्यभर शिवाजी कोण या पुस्तकाचे सामूहिक वाचन करा म्हणून. अगदी बरोबर आहे. आणि हे करत असताना आमच्या अंगावर शहरा येत आहे की एक शिवसेना संजय गायकवाड नावाचा भडवा एक मनाला आम्हाला किंतु परंतु वाटणार नाही. त्या भडव्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला, लेखकाचा केला, पानसरेचा पण केलेला आहे. त्यांची एवढी उंची नाही आहे. अगदी बरोबर. आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे खुलं आवाहन करतो, त्या भडव्यांनी एकदा यवतमाळमध्ये येऊन दाखवावं. मग त्याला आंबेडकर विचारसरणी काय आहे, वंचित बहुजन आघाडी काय आहे, आणि पुन्हा राजांचा अपमान कसा करू शकतो ते आम्ही त्याला चांगल्या प्रकारे आम्ही शिकवू. आज आम्ही पुस्तक वाचता बाबासाहेबांनी आम्हाला शिका, संघटित आणि संघर्ष करायला सांगितलेलं आहे. शिकलो आम्ही बाबासाहेबांची पुन्हा येणे. बाबासाहेबांनी शिकताना शिवाजी महाराज आम्हाला सांगितलं की राजे आहे ते कुठल्या जाती धर्माचे नाही, ते 18 पगड जातीला सोबत घेऊन चालणारे आपले राजे आहे. कालही बाबासाहेबापासून आम्ही त्यांचा आदर करतो, बाबासाहेबांनी केला, राजेच म्हटलेला आहे. आणि आजही आम्ही त्या शिवाजी महाराजांचा तेवढाच आदर करतो जेवढा आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी, बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलेलं आहे, आमचे जे संस्कार केलेला आहे. परंतु पुनश्च एकदा मी सांगतो की असा बावळटपणा, पागलपणा ज्या संजय गायकवाडने केला आहे पुन्हा पुन्हा करू नये. याच्या गलिच्छ घाणेरड्या व्यक्तीचं नाव काढणं ते आम्हाला योग्य वाटत नाही, कारण आमच्या हातामध्ये पवित्र छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक आहे. असं पुन्हा पुन्हा चूक करू नये. नाही, असं करायचं असेल तर माझा एक आग्रह राहील त्याला की पुढं होणारी ही चूक जी आहे ती यवतमाळच्या आमच्या धर्तीवर करावी, जेणेकरून ते पुन्हा ती चूक करण्याच्या लायकीच आम्ही त्याला ठेवणार नाही. हे खुलं आव्हान आम्ही या वंचित बहुजन आघाडीतर्फे या भडव्याला देत आहोत. लक्षात घ्या, हे होते वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे. त्यांनी इशारा दिलाय की भडव्या संजय गायकवाडींनी यवतमाळमध्ये येऊन दाखवावं आणि महाराजांचा अपमान करून दाखवावा, हे खुलं आव्हान आहे. खऱ्या अर्थानं जर पाहतो म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाला त्यांच्या राजवटीमध्ये समाविष्ट करून घेतलं होतं. आणि एकंदरच त्याच फॅक्टमध्ये 1630 आणि 1680च्या काळामध्ये जे काही राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्याची सगळी इत्थंभूत माहिती इन शॉर्टमध्ये पानसरे यांनी लिहिलेली आहे. थांबतो. पंढरी पाठे, यवतमाळ अपडेट.